नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे देवीदास चौगुले प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले साहिल देवीदास चौगुले यांच्या कामाची दखल थेट राज्य पातळीवर घेण्यात आली. माननीय उपमुख्यमंत्री यांनी साहिल चौगुले यांच्या कार्यांची प्रशंसा करत निवडणुकीनंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात येईल असे वचनही दिले होते. हेच वचन माननीय उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्षात पूर्ण करत साहिल चौगुले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. सामाजिक कार्य, युवकांचे संघटन आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणाऱ्या साहिल चौगुले यांच्या कामाची ही मोठी पोचपावती मानली जाते. या आनंदाच्या क्षणी त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येत हा क्षण जल्लोषात साजरा केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आमचे लोकसभा खासदार नरेंद्र बसपे साहेबांचं मी या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करीन की त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला आणि माझ्यावरती संविधानिक जबाबदारी मला दिली. बरेच वर्ष लोकांची निवडून जातात, पण लोकांना पक्षाची तिकीट नशिबी मिळत नाही आणि खूप कमी काळामध्ये माझं कार्य पाहून माझ्या पुढच्या साहेबांनी मला नगरसेवक केला. याबद्दल मी खूप मनापासून आभारी आणि आयुष्यभर उभी राहील. आणि या साहेबांनी हा दाखवलेला विश्वास, पक्षाने हा दाखवलेला विश्वास, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना मी निराश नाही करणार आणि लोकांच्या सर्व प्रकारची मदतीसाठी मी करतो. आतापर्यंत जसं माझ्या हातातून लोकांची सेवा होत गेली, यापुढे पण तशीच सेवा माझ्या हातातून घडावी हीच माझी प्रार्थना. संकल्प एवढाच आहे की केल्याबद्दल फायनलवाडी छत्रपती आदिलगाव आणि माझ्या पॅनल पुरता मर्यादित प्रयत्न करता नवी मुंबईच्या जनतेचे एखादे प्रश्न मी सभागृहामध्ये मांडले.